सद्गुरू आणि माईंना माझा नमस्कार आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. मी खूप वेळ घेणार नाही, मला माहिती आहे सर्वांना लांब जायचं आहे. पहिल्या प्रथम आपले ज्येष्ठ प्रबोधनकार, फॅकल्टी मेंबर आणि सद्गुरूंचे सत्शिष्य, आपले सर्वांचे आवडते अरविंद पडवळसाहेब यांचा आज 77वा वाढदिवस आहे. कुठे आहेत ते? कुठे आहेत? उभे राहा जरा. सावकाश सावकाश. आपण सर्वांनी एका आवाजात देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, एका आवाजात माझ्याबरोबर म्हणायचं आहे. हां, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. नमस्कार पडवळसाहेब, वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आज मी काय विषय सहज घेतलेला आहे, खूप मी बोलणार नाही त्याच्यावर. जनरल मला खूप बोलायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आज ही व्यवस्था तुम्ही जी बघता आहात, ही व्यवस्था तुम्हाला कशी वाटते? अभूतपूर्व आहे, अभूतपूर्व. म्हणजे गेल्या वर्षी थोड्या गैरसोयी ज्या आम्हाला वाटल्या झाल्या लोकांना, त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट करतो. सद्गुरू नेहमी म्हणतात की शिकायचं असतं आपण पूर्वीपासून, म्हणून यावर्षी आम्ही हा सुद्धा सोहळा वेगळ्या रीतीने केला. मागच्या वर्षी जरा गडबड झाली होती तिथे, नंतर बाजूला तो आम्ही एक्सटेंड केला, त्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये येत नाही आहे आणि हवा चांगली हे फिरते, इकडे तिकडे सर्क्युलेशन होतं आहे, त्यामुळे तुम्ही सगळे एकदम सुखात आहात ना. तर हे सगळं आपले कार्यकर्ते इथे झटत आहेत गेले कित्येक दिवस. त्या सर्व कार्यकर्त्यांना आपण सलाम करूया सगळ्यांनी. रात्रंदिवस ही नुसती बोलण्याची भाषा नाही आहे, ही नुसती बोलण्याची भाषा नाही आहे. रात्रंदिवस आपलं कार्यकर्ते झटत आहे तिथे, हे सगळं तुम्हाला सोयी देण्यासाठी. आता एवढी सोयी दिल्यानंतर थोडीशी कुठे प्लस मायनस झालं तर आम्हाला समजून घ्या आणि आपण पुढल्या वेळेला त्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. पण या सर्व पावसामध्ये या सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. पण आपण ते करतो आहे का? तर आपल्या नामधारकांना आनंद मिळावा, सद्गुरूंना सगळे नामधारक भेटीला इथे यावे अशी वाटतं, सद्गुरूंचा सहवास त्यांना मिळावा आणि सद्गुरूंना पण तुमचं दर्शन व्हावं, अशा रीतीने हा एक सुंदर ऑकेजन आहे जो दरवर्षी आपण इथेच करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक नामधारक वर्षातून एकदा तरी इथे आला पाहिजे, एकदा तरी कमीत कमी. मला तर वाटतं खूप वेळा यावा अशी माझी इच्छा आहे आणि खूप वेळा येण्यासाठी आम्ही कोर्समधनं संधी देतच असतो. इथे बरेच कोर्सेस दर शनिवार रविवार चालू असतात आणि त्या कोर्सेसमधनं तुम्हाला इथे येण्याची संधी असते. आता तुम्ही जर बघितलं 52 आठवडे आपले कोर्सेस चालू असतात इथे. एखादा आठवडा बंद असतो कारण दिवाळी किंवा काय असतं म्हणून, किंवा उत्सव असतो म्हणून बंद असतो, नाहीतर प्रत्येक शनिवार रविवार आपल्याकडे कोर्स चालू असतात. कोर्सचा डिमांड एवढा आहे की आपल्याला लोकांना थांबवायला लागतं. म्हणजे 120ची जागा आहे राहायला, 150 लोक येऊन राहत आहेत. ते म्हणतात आम्ही थांबायला तयार नाही, ते म्हणतात आम्ही कुठेही झोपू. मग त्यांना आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये गाद्या घालून देतो. असं करून सर्वांची डिमांड आम्ही सॅटिस्फाय करतो आहे. आणि ह्याच्यासाठी एकही ॲडव्हर्टाईजमेंट कुठे केलेली नाही आहे कधी. ॲडव्हर्टाईज आमची कुठली? तुम्हीच लोक जे कोर्स करतात तेच जाऊन बाहेर सांगतात की कोर्स सुंदर आहे म्हणून. आता आम्ही जे गेल्या मला वाटतं 2003 पासून आपला कोर्सेस सुरू आहेत, त्याच्यातनं आम्ही काही गोष्टी शिकलो. लोकांच्या फीडबॅकमधनं म्हणा की लोकांना एक्झॅक्टली काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आपल्या कोर्समध्ये. कारण मी क्वालिटी मॅनेजमेंटचा माणूस आहे, मला सतत इम्प्रूव्हमेंट करायला आवडते. कुठली गोष्ट मी शांत बसत नाही, जे काही करतो त्याच्यामुळे आणखीन चांगलं कसं करता येईल.
हा माझा विचार सतत चालू असतो. म्हणून आम्ही आता हे सगळे कोर्सेस सगळे रिवाईज करतो आहे. रिवाईज करतो आहे म्हणजे काय, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणतो आहे आणि ते असं फॉर्मॅट बनवतो आहे की ते तुम्हाला उपयोगी पडेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल अशा फॉर्मॅटमध्ये आपण ते आणतो आहे. आणि त्याच्यासाठी आपण 7 लेवल केलेले आहेत, 7 लेवल्स. स्वानंद योग लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6 आणि लेवल 7 अशा 7 लेवलमध्ये आपण जीवनविद्येचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असणार आहेत, केस स्टडीज असणार आहेत. तुमचे जे आता काउन्सिलिंगचे जे प्रॉब्लेम्स असतात, कारण माझ्याकडे जे लोक काउन्सिलिंगला येतात त्याच्यामध्ये एक समान धागा असतो, समान धागा. सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम असतात, माणसं फक्त बदलतात, फॅमिलीज बदलतात, प्रॉब्लेम सेम असतात. तेव्हा प्रत्येकाला मी वेगवेगळं सांगण्यापेक्षा आम्ही आता तुमचे प्रॉब्लेम्स मागवणार आहोत. ते सिक्रेटमध्ये ठेवणार, कोणाचंही नाव तिथे डिक्लेअर केलं जाणार नाही आणि ते डायरेक्ट तुम्ही माझ्या ईमेलला पाठवायचं आहे. म्हणजे मी ते सिक्रेट ठेवीन, कोणालाही सांगणार नाही. पण त्याच्यातला जो भाग आहे तो मी उचलणार आहे आणि ते सगळं बघून त्या कोर्समध्ये त्याच्याबद्दल काउन्सिलिंग, म्हणजे त्याला कसं आपल्याला तोंड देता येईल आणि याच्यातनं आपल्याला मार्ग कसा सापडेल ह्या गोष्टीसुद्धा आम्ही त्या लेवलमध्ये टाकलेल्या आहेत. नंतर जीवनविद्या ही जगायची असते असं मी म्हणतो नेहमी. जीवनविद्या ही जगायची असते, पण आपण मार्गदर्शन सद्गुरूंचं ऐकतो पण ते आपण ॲक्च्युअली आपल्या वागण्यामध्ये आणत नाही. त्यामुळे ते कसं आणायचं, लहान लहान गोष्टीवरनं, साधा साधा जॉब कसा मिळवायचापासून ते घरामधली भांडणं कशी कमी करायची, अशा सर्व केस स्टडीजवर आम्ही बोलणार आहोत आणि एक जरा वेगळ्या रीतीने तुमच्यापुढे आम्ही येणार आहोत. तेव्हा तुम्हाला आवडेल ना. आणि संपूर्ण त्याच्यामागचा हेतू एकच आहे की तुम्हाला कंप्लीट प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, जेणेकरून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व कराल. इथपर्यंत तुम्हाला आम्हाला सोडायचं आहे. असो, त्याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला स्टॉलवर मिळेल आणि हळूहळू तुम्हाला ती कळायला लागेल. आता सद्गुरूंचं मगाशी आपण प्रवचन ऐकलं, मी आतून ऐकत होतो. तर सद्गुरूंनी मार्गदर्शन या विषयावर बोलले. सद्गुरू मार्गदर्शनाचं महत्त्व किती आहे. आणि खरं म्हणजे सद्गुरूंचं मार्गदर्शन जे असतं, सकाळी आपले पालवसाहेबांनी खूप सुंदर सद्गुरू महिमा आघात सांगितला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अहंकार आणि शरणागती याच्यावर खूप सुंदर रीतीने मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे सकाळी. ऑफकोर्स त्याच्यानंतर अवयवदानावर स्किट झालं, ते पण खूप छान झालं. त्यांना वेळ कमी मिळाला, त्यांनी थोडंसं अजून पॉलिश केलं आणि त्यांना माईकची व्यवस्था जर नीट मिळाली तर मला वाटतं ते आणखीन सुंदर होऊ शकेल. त्याबद्दल ठाणा मुलुंड शाखेचे मी कौतुक करतो. सकाळी मानसपूजासुद्धा सगळे आपल्या अनिता मराठेंनी तुम्हाला सर्वांना मानसपूजेमध्ये दंग करून टाकलेलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना एक वेगळा अनुभव दिलेला असणार, सगळ्यांना मिळाला ना अनुभव. तर एकंदर सगळे कार्यक्रम सकाळपासून सुंदर होत आहेत आपले आणि असेच पुढले 7 दिवस आपले कार्यक्रम होणार आहे. आता मार्गदर्शन म्हटल्यानंतर मला एक गुरु शिष्याची गोष्ट आठवली, ती सांगतो. अकबर आणि तानसेनची गोष्ट आहे. अकबर नेहमी तानसेनला म्हणायचा की तुझं गाणं हे अद्वितीय आहे, अद्वितीय तू गाणार आहेस, तुझं गायन म्हणजे अद्वितीय आहे. इथेच बसवतो, पुढे नाही ना, इथे तर अकबर तानसेनला बोलला की तुझं गाणं अद्वितीय आहे, तुझ्यासारखं गाणारं मी बघितलंच नाही आहे. तर तानसेननी अकबरांना काय सांगितलं, राजे तुम्ही माझं गाणं ऐकलं आहे, तुम्ही त्याला अद्वितीय म्हणता, पण माझे जे गुरु आहेत ना त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. बघा, तर
अकबराला प्रश्न पडला, माझं ह्याचं गाणं मी अद्वितीय म्हणतो आणि हा आपल्या गुरुचं गाणं स्वर्गीय म्हणतो, याच्यातला फरक काय आहे? तर तो बोला, मला गुरूंचं गाणं ऐकायचं आहे तुमच्या. तर तो बोला, सहसा ते असे येणार नाहीत तुमच्याकडे, आपल्याला त्यांच्याकडे जायला लागेल. तो बोला, मी कुठेही यायला तयार आहे, पण तुझ्या गुरूंचं गाणं मला ऐकायचं आहे. बरं बोलला. मग तानसेन त्याला हळूच घेऊन गेला आपल्या गुरुकडे. गुरुंना माहीत नव्हतं की राजा आला आहे वगैरे, गुरुंना काही माहीत नव्हतं. गुरु आपल्या गाण्यामध्ये दंग होते आणि ते गाणं जेव्हा अकबर ऐकायला लागला बसून, तेव्हा अकबरला खरंच कळलं की हे गाणं स्वर्गीय आहे एकदम. हे गाणं स्वर्गीय आहे म्हणजे तानसेनचे गुरु काय असतील हे तुम्ही विचार करा. आणि त्यांचं गाणं स्वर्गीय म्हणजे काय असावं, म्हणजे अकबर एकदम एकदम हेच झाला. मला माझी आज खरीच कान माझे शांत झाले, सुख मिळालं मला आज. मग त्यांनी तानसेनला विचारलं की हे असं का, की तू एवढं गुरूंकडनं ज्ञान घेतलं, मग तुझं गाणं स्वर्गीय का नाही होत आहे, तुझं गाणं फक्त अद्वितीय लेवलला का राहिलं? त्यांनी जे उत्तर दिलं ना ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी असं उत्तर दिलं की मी जे गातो, मी म्हणजे तानसेन मला मी जे गातो ते मी काहीतरी मिळवण्यासाठी गातो. प्रतिष्ठा म्हणा, मला तुमच्या दरबारामध्ये प्रतिष्ठा मिळतो, मान मिळतो, त्याच्यासाठी मी गातो. आणि आमचे गुरु जे गातात ना, त्यांच्याकडे जे आहे ना ते देण्याची तळमळ त्यांना असते म्हणून गातात. दोघांमध्ये फरक आहे. हा काहीतरी मिळवण्यासाठी गातो, प्रतिष्ठा म्हणा किंवा कीर्ती, पैसा, मान मरावतं, ह्याच्यासाठी मी गातो, तानसेन बोलला. आणि माझे गुरु जे गातात ना, त्यांचं जे आतमध्ये आहे ना संगीत, ते सगळं लोकांना देण्यासाठी गातात, म्हणून त्यांचं गाणं स्वर्गीय आहे. म्हणून आपले सद्गुरू तसे आहेत, लक्षात ठेवा. आपल्या सद्गुरूंचं बऱ्याच वेळा आपण शुद्ध ज्ञान म्हणतो, शुद्ध ज्ञान. खरं ते शुद्ध ज्ञान नाही, ते दिव्य ज्ञान आहे, लक्षात ठेवायचं. ते शुद्ध ज्ञान सद्गुरू म्हणत होते की शुद्ध ज्ञान सद्गुरू म्हणायचे, पण सद्गुरूंचं ज्ञान हे खरं दिव्य आहे, लक्षात ठेवायचं. आणि हे दिव्य का आहे त्याचं उत्तर तानसेनने दिलेलं आहे. सद्गुरू जेव्हा द्यायचे ते कुठलीही गोष्ट त्यांना मिळवण्यासाठी करत नव्हते. निरपेक्ष याचा अर्थ काय? मला हल्ली निरपेक्ष अर्थाचा नवीन अर्थ समजला. इतके दिवस मी निरपेक्ष म्हणजे पैसे घेत नाही एवढं समजत होतो. आपली बुद्धी तिथपर्यंत जाते ना फक्त. निरपेक्ष म्हणजे काय? बुद्धी पैसे घेत नाही एवढंच निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे कसलीच अपेक्षा नाही, पैशाची तर नाहीच नाही, पण कोणी आपल्याला चांगलं म्हणावं, कोणी आपली कीर्ती करावी, आपल्याला कुठेतरी मान मिळावा, कसलीच अपेक्षा नाही त्यांना. ह्याला निरपेक्ष म्हणतात. या निरपेक्षपणे त्यांनी जे कार्य केलं सद्गुरूंनी, त्यांना फक्त एकच तळमळ होती की त्यांना जे आत्मज्ञान झालं ते लोकांना मिळावं आणि जग सुखी व्हावं, ही एकच तळमळ होती. म्हणून त्यांचं जे ज्ञान होतं ना ते स्वर्गीय ज्ञान होतं, लक्षात ठेवा, दिव्य ज्ञान होतं. म्हणजे गुरु आणि शिष्यामध्ये फरक जो असतो ना, हा फरक असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सद्गुरू लेवलला जायचं आहे, सद्गुरू नाही व्हायचं आहे. आपल्याला मी नेहमी म्हणतो की आपल्याला सद्गुरू पद मिळवायचं आहे, म्हणजे सद्गुरू व्हायचं नाही आहे. सद्गुरू पद म्हणजे सद्गुरूंचे पद म्हणजे सद्गुरूंचे पाय. पद याचा अर्थ नीट समजून घ्या. पद म्हणजे पाय. सद्गुरू पद म्हणजे सद्गुरूंचे पाय घट्ट पकडून ठेवून जेवढं काही ज्ञान आपल्याला मिळवता येईल, हावरटासारखं मिळवून ते आपल्या आचरणामध्ये आणून आपण आपलं आचरण सुधारणं हे गरजेचं आहे, लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करतात, त्या मार्गाचं दर्शन आपण घ्यायचं असतं आणि दर्शन घेतल्यानंतर त्याचं प्रदर्शन आपल्या आचरणामधनं व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता मी काय म्हणतो ते नीट समजावून सांगतो, पहिलं वाक्य नीट समजणार नाही लगेच. सद्गुरू जे मार्गदर्शन करत असतात, मार्गदर्शन म्हणजे काय? ज्या मार्गावरून गेले असताना आपल्याला सुखाचं देवाचं दर्शन होणार, त्याचं मार्गदर्शन सद्गुरू करत असतात. आणि हा मार्गाचं दर्शन म्हणजे सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलेलं आहे
ते दर्शन आपण आत्मसात करणं म्हणजे दर्शन घेणं आहे. आणि हे दर्शन आपल्या वागणुकीतनं प्रदर्शित व्हायला पाहिजे, म्हणजेच प्रदर्शन व्हायला पाहिजेच. म्हणून मार्गदर्शन, त्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे, म्हणजे अभ्यास केला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. याला दर्शन घेणं म्हणतात त्या मार्गाचं. आणि मग हे मार्गाचं दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या वागणुकीतनं, आचरणातनं ह्याचं प्रदर्शन व्हायला पाहिजे. प्रदर्शन म्हणजे शोमनशिप म्हणत नाही मी. प्रदर्शन म्हणजे आपल्या वागणुकीतनं लोकांना दिसलं पाहिजे. हा जीवनविद्येचा माणूस आहे, याच्यासाठी कुठलाही बिल्ला लावायची गरज नाही, लक्षात ठेवायची. सद्गुरू नेहमी म्हणायचे की बिल्ले मला पसंत नाहीत, आम्हाला खरी लावायची इच्छा आहे. बरेच लोक म्हणतात आपण बिल्ले लावूया ना, पण मी म्हणलो नको, सद्गुरूंना पसंत नाही, नको लावूया. मग आपण कुठला बिल्ला लावूया? आपला बिल्ला असा पाहिजे की लोकांना तो दिसला पाहिजे, लोकांना दिसला पाहिजे. कसा दिसेल? तुमच्या वागणुकीवरनं. तुम्ही जे वागता, तुमचं आचरण जसं आहे, त्या आचरणातनं आपल्याला कळलं पाहिजे की हा सद्गुरू श्री वामनराव पैंचा शिष्य आहे. वेगळा बिल्ला लावायची गरज भासली नाही पाहिजे. तर आपल्याला हे दर्शन घ्यायचं आहे. म्हणून सद्गुरूंनी मगाशी एक गोष्ट अजून सांगितली, कानात जीव आणून ऐका म्हणून सांगितलं सद्गुरूंनी. काय सांगितलं? की श्रवणाचं महत्त्व सद्गुरूंनी सांगितलं आहे. की आपल्याला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल, त्या मार्गदर्शनाचं दर्शन घ्यायचं असेल, म्हणजे समजून घ्यायचं असेल, आत्मसात करून घ्यायचं असेल, तर आपल्याला वाचन आणि श्रवण हे खूप करण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. सद्गुरूंनी अभ्यासाचं महत्त्व सांगितलं. अभ्यासाचं महत्त्व म्हणजे काय? वाचन आणि श्रवण या दोन गोष्टी खूप केल्या पाहिजे. आणि हे श्रवण सद्गुरूंचं करण्यासाठी सद्गुरूंनी सगळ्या तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. सद्गुरूंनी व्यवस्था केली आहे. सकाळीच आपल्या पालव साहेबांनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अनुग्रह देण्यासाठी सद्गुरू विरोध का होता सद्गुरूंचा? सद्गुरूंचा इलेक्ट्रॉनिक वस्तूशी विरोध नव्हता किंवा तसं देण्यामध्ये विरोध नव्हता. त्यांचा विरोध त्याच्या मुळाशी होता, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली दिलं काय किंवा एखाद्या प्रबोधकाने दिलं काय, खरं एकच असतं, ते सद्गुरू देत नसतात, दुसरं कोणतेही देत असतं. पण त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये सद्गुरूंचा विरोध कुठे होता? की समाधीवर जाऊन कोणतरी तिथे तंबोरा घेऊन उभा राहिला आहे, तो विठ्ठल नाम घे म्हणून सांगतो आणि हा अनुग्रह झाला म्हणतो आणि आयुष्यभर काही मिळवत नाही. हे सद्गुरूंना मान्य नव्हतं. सद्गुरू काय म्हणतात की अनुग्रहानंतर ही सुरुवात आहे. पालवसाहेबांनी काय सांगितलं? अनुग्रह ही सुरुवात आहे आणि त्याच्या मागे संपूर्ण ज्ञान सद्गुरूंचं आपण उभं करणं, सद्गुरूंनी, हे सद्गुरूंचं काम असतं. सद्गुरूंनी नुसतं अनुग्रह दिला म्हणजे काम झालं असं नाही. सद्गुरूंनी संपूर्ण आपलं ज्ञान आपल्या शिष्याच्या मागे उभं करणं, हे सद्गुरूंचं काम असतं. आणि ते केल्यानंतर खरं अनुग्रह संपन्न होतो. म्हणजे काय होतं की सगळे ग्रह अनुकूल व्हायला लागतात. अनुग्रह संपन्न होतो म्हणजे काय? अनुग्रह ही सुरुवात, आणि सगळे ग्रह जेव्हा आपल्याला अनुकूल व्हायला लागतात, म्हणजे जिथे जावं तिथे आपलं यश, समृद्धी, शांती, सुख, समाधान हे मिळायला लागतं. कधी? जेव्हा आपण त्या सगळे ग्रह आपल्याला अनुकूल व्हायला लागणार, लक्षात ठेवा. पण ते कधी होणार? ज्ञान घेतलं तर. नुसतं सद्गुरू महिमा आघात म्हणत राहिलो, सद्गुरू महिमा आघातच आहे. सद्गुरू आपले टॉप लेवलचेच आहे, त्याचा प्रश्नच येत नाही. पण सद्गुरू महिमा गाताना सद्गुरूंचं जे मार्गदर्शन आहे ना, हे आत्मसात करणं आणि सद्गुरूंना आणि महान बनवणं, हे आपलं काम आहे. कारण मी बघितलं, मध्ये एक गोष्ट अशी घडली. एक आपल्यातलाच, मी त्याला नामधारक म्हणत नाही, अनुग्रहित म्हणूया, सद्गुरूंनी नेहमी फरक केलेला आहे. एक अनुग्रहित नीट वागत नव्हता. तेव्हा एका मोठ्या माणसानी अशी कॉमेंट केली, हे असे वागतात, मग कशाला आम्ही तुमच्या कोर्सला यावं? बघा, तो बिचारा सांगायला गेला होता आमच्या कोर्सला या, तुम्हाला जीवनविद्येचं नॉलेज मिळेल. त्यांनी सांगितलं काय, तो माणूस आहे ना XYZ, त्यांनी कोर्स सगळे केलेले आहेत, तो दादांच्या जवळ पण दिसतो. दादांच्या जवळ खूप दिसतात ना,
कारण कोणी जवळ यायचं काही मी ठरवत नाही ना. तरी तो असा कसा वागतो, म्हणजे त्यांनी काय केलं, सद्गुरूंवर टीका केली इनडायरेक्टली, बरोबर ना. मग आपल्याला सद्गुरूंना महान करायचं म्हणजे काय, सद्गुरू महानच आहेत, त्यांना महान करायची गरज नाही. पण आपण जेव्हा चांगली वागणूक करू, आचरण करू, तेव्हा आपलं सद्गुरूंचं नाव मोठं होईल, लक्षात ठेवा. तर सांगायचा मतलब काय की वाचन आणि श्रवण हे दोन गोष्टी आपल्याला आत्मसात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे जे दर्शन म्हणतो मी, आत्मसात करणं, आपल्याला अभ्यास किंवा सद्गुरूंचं ज्ञान आपल्याला आत्मसात करणं, याच्यामध्ये पहिल्या दोन गोष्टी वाचन आणि श्रवण, ह्याचं संपूर्ण व्यवस्था सद्गुरूंनी केलेली आहे जीवन विद्या मिशनतर्फे. म्हणून आपल्याकडे CDs भरपूर अवेलेबल आहेत. पण ज्या प्रमाणामध्ये पुस्तकं जातात किंवा ग्रंथ ज्या प्रमाणावर आपले लोक घेतात, त्या प्रमाणामध्ये CDs घेत नाही, असं मला थोडीशी खंत आहे. बघा तुमच्याकडे किती CDs आहेत मला माहीत नाहीत, पण 200च्या वर सद्गुरूंच्या CDs अवेलेबल आहेत. प्रत्येकाने या सगळ्या CDs, सगळी पुस्तकं आपल्याकडे ठेवलं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या CDsची व्यवस्था आम्ही केलेली आहे. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हळूहळू तुमचं श्रवण वाढवा, म्हणून वाचन आणि श्रवण याची सोय सद्गुरूंनी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. आता पुढलं काय, मनन आणि चिंतन. कारण आत्मसात करण्यासाठी पुढल्या पायऱ्या पाहिजे, नुसतं वाचून काहीच कळत नाही. वाचलं, ऐकलं, इथून सोडून दिलं, तसं नाही उपयोग. वाचन आणि श्रवण झाल्यानंतर त्याच्यावर मनन व्हायला पाहिजे. मनन म्हणजे काय, त्याच्यावर ॲनालिसिस, ते समजून घेणं म्हणजे मनन. कारण वाचतं सगळं, पण ते वाचणं समजून घेण्यासाठी तुम्हाला मनन करायला लागतं. त्याचं मनन केल्यानंतर चिंतन करायला लागतं, त्याची खोली समजण्यासाठी. कारण काय असतं, वरवर सगळं सोपं वाटतं. वरवर मला एक जण बोलले, काय तेच ऐकायचं सद्गुरूंचं, फसला म्हटलं. जो माणूस म्हणतो सद्गुरूंचं तेच काय ऐकायचं, तो फसला. का, ज्या माणसाला जी CD पुन्हा ऐकल्यानंतर नवीन काही मिळत नाही, त्याचा अभ्यास कच्चं, मटकं कच्चं. मडकं कच्चं म्हणजे पुन्हा ऐकायची गरज आहे. कारण तुम्ही जेव्हा चिंतन करायला लागता, श्रवण करून चिंतन करायला लागतात, तेव्हा तुम्हाला क्लिक व्हायला लागतं. क्लिक व्हायला लागतं म्हणजे काय, इंट्युशन येतं तुम्हाला, अरे समजलं, अरे मग इतके दिवस काय समजलं होतं तुला, इतके दिवस मला समजलं होतं असं वाटतं आपल्याला. पण जेव्हा आपल्याला जेव्हा क्लिक होतं चिंतन करताना, तेव्हा मग आपल्याला वाटतं आत्ता समजलं. पुन्हा थोड्या दिवसांनी पुन्हा ऐकल्यानंतर पुन्हा चिंतन करताना, अरे आत्ता समजलं. म्हणजे त्याची खोली हळूहळू उलगडत जाते, ती उलगडत जाते. म्हणून सद्गुरू जे बोलतात ना, ते सहज बोलतात. त्या सहज बोलण्यामध्ये खोल अर्थ असतो. म्हणून सद्गुरू म्हणायचं ना, शब्दार्थ असतो, भावार्थ असतो, गुह्यार्थ असतो, परमार्थ असतो, असं सद्गुरू म्हणायचे. ह्या वाक्याचा अर्थ फक्त शब्द तुम्हाला माहीत आहेत, पण ते जेव्हा तुम्ही चिंतन करणार, चिंतनातूनच तुम्हाला सद्गुरू काय ते खरे कळणार. मी सांगतो तुम्हाला, खरे सद्गुरू तुम्हाला चिंतनातूनच कळतात. आणि मी माझा अनुभव सांगतो. कारण मी जेवढं चिंतन करायला लागलो, मला कोणीतरी विचारलं काल की तू असा अभ्यास पूर्वीपासून करत होता का. नाही म्हटलं, सद्गुरू होते ना बाजूला, कशाला अभ्यास करायचा होता. काय अडलं की विचारायचं, एवढंच आपल्याला प्रश्न होता ना. सद्गुरूंचं महानिर्वाण झाल्यानंतर सगळी जबाबदारी आपल्यावर आली ना. आपल्याला आली म्हणजे काय, सगळ्या शिष्यावर आली. आता आपल्याला चिंतन करण्याची गरज भासायला लागली. आणि चिंतन करता 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 आपल्याला खोली कळायला लागली. म्हणून खूप मजा येते चिंतनाने. म्हणून जेव्हा तुम्हाला ज्ञान आत्मसात करायचं आहे, ज्याला मी दर्शन म्हटलं, त्याची पहिली स्टेप म्हणजे सद्गुरूंचं वाचन आणि सद्गुरूंचं श्रवण हे व्हायला पाहिजे, जोरदार व्हायला पाहिजे. एकदा करून नाही उपयोग. सद्गुरू एकदा म्हणाले होते, तुम्हाला पूर्वतयारी पाहिजे ना, 108 वेळा अमृतमंथन वाचा. माझे वडील असल्यामुळे मी जरा वडिलांना काही बोलू शकतो ना. म्हटलं काय आप्पा, आम्ही आप्पा म्हणायचं, आप्पा जरा थोडंसं हृदय काहीतरी हे ठेव, 108 म्हणजे काय झालं, थोडंसं कमी कर. आप्पा बोला 108 केल्यानंतर तरी कमी पडणार आहे, 108 वेळा वाचलं तरी कमी पडणार आहे. मग त्याचा प्रत्यय आता आपल्याला यायला लागला आहे.
कारण पूर्वतयारी, दिव्य साधना हे सगळीची व्यवस्था आपण केलेली आहे, पण ती समजण्याची पात्रता आपल्याला मिळवली पाहिजे आणि त्याच्यासाठी वाचन आणि श्रवणाशिवाय त्याला दुसरा उपाय नाही, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी सांगितलं की मनन आणि चिंतन हे 2 गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर साधना. साधना म्हणजे काय? जे साधे ना ते साध्य करण्यासाठी साधना. साधनाचा अर्थ सोपा आहे, सद्गुरूंनी सांगितलं, मी काय नवीन सांगत नाही. साधना म्हणजे साधे ना, जे साधत नाही ते साध्य करण्यासाठी जी साधना केली पाहिजे त्याला साधना म्हणतात, बरोबर. मग आता साधना म्हटलं की लगेच डोळे मिटून बसतात सगळेजण, कारण सगळ्यांना साधना म्हणजे तीच वाटते. ती चांगलीच आहे साधना, पण ती साधना सकाळी 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास याच्या पुढे करता येत नाही. ऑनलाईन साधना पाहिजे, ऑनलाईन. हल्लीचा युग काय? ऑनलाईन. ऑनलाईन आहे सगळं हल्ली. काय मध्येच मी एक जोक वाचला, तो सांगतो, लक्षात ठेवा मी काय बोलत होतो ते. एक जोक असा आला होता की पूर्वीच्या काळी लोक सगळा संसार सोडून संन्यासी व्हायचे. आता संन्याशीची व्याख्या बदलली आहे. आता संन्यासी म्हणजे ऑनलाईन असतो तो. अर्थ कळला का? ऑनलाईन म्हणजे काय? संबंध असतो ऑनलाईनच असतो. त्याला घरी काय चाललंय माहीत नसतं, आपल्या घरी मुलं काय करायची, बायकोकडे लक्ष नसतं, कोणाचकडे लक्ष नसतं, तो फक्त ऑनलाईन. म्हणजे सगळं सोडलेलं आहे त्यांनी. आपल्या बायकोकडे लक्ष नाही, सगळं तो ऑनलाईनच असतो. म्हणजे संन्यासी इज इक्वल टू ऑनलाईन झालेलं आता असो. तर आपल्याला ही साधना आहे ना ऑनलाईन करायची. ऑनलाईन करायची म्हणजे काय? आपल्या वागणुकीमध्ये फरक घडवायचे, वागणुकीमध्ये फरक करायचे. आपल्याला एक लक्षात ठेवा, आपल्यापैकी सगळे कोणी संत झालेले नाही आहेत. आपण सगळे संथ आहोत. संथ आहोत म्हणजे काय? अजून आपल्याला खूप काही कमवायचं आहे. तेव्हा आपण आहे ना, पाहावे आपणासी आपण, ही साधना तर करायचीच आहे आपल्याला. पाहावे आपणासी आपण साधना म्हणजे दिव्य साधना, ती करायचीच आहे स्वरूपाचं ओळख करण्यासाठी. पण आपल्या या रूपाची ओळख पहिली करून घेऊया आपण. म्हणजे काय? पाहावे आपणासी आपण म्हणजे आपल्यालाच पाहून आपल्यामध्ये काय दोष आणि गुण आहेत ना ते पाहायला शिकलं पाहिजे आपण. आपण दुसऱ्यांचे गुणदोष बघण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. ती ना, तो ना नाव घेतलं रे चोर आहे, नाव घेतला चोर. अरे थांब जरा, तुला लोक काय म्हणतात ते बघ ना जरा. सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्याला आचरणामध्ये आपल्याला जर फरक करायचा असेल तर आपल्याला साधना केली पाहिजे. आणि साधना म्हणजे काय? ही साधना म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्याकडे पाहायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहिलं पाहिजे, इम्प्रूव्हमेंट करत राहिलं पाहिजे. आणि ही साधना करता 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 आपण आपलं आचरण कसं सुंदर होईल ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला जे शिकवलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली दृष्टी बदला. सद्गुरूंनी सांगितले आपली दृष्टी बदलली पाहिजे. सद्गुरूंनी एकच गोष्ट सांगितली, सुख आणि दुःख एका दृष्टीचं अंतर, प्रपंच आणि परमार्थ एका दृष्टीचा अंतर. म्हणजे काय? आज कुटुंबामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपले समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा कुठे संस्थेमध्ये कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्वाचं मूळ हे आपल्या दृष्टीमध्ये आहे. ही जर दृष्टी बदलली तर सृष्टी चांगली होईल, साधी गोष्ट आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की दृष्टी समतेची पाहिजे. काय सांगितलं? दृष्टी समतेची पाहिजे. समतेची म्हणजे काय? सगळे समान असं नाही, माणूस म्हणून सर्व समान, लक्षात ठेवा. योग्यतेने सर्वजण वेगवेगळे, माणूस म्हणून प्रत्येक माणूस समान आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की निसर्गामध्ये सुद्धा समता आणि विषमता आहे. निसर्गामध्ये सुद्धा समता आहे आणि विषमता आहे. समता काय? माणूस म्हणून प्रत्येकजण सारखे आहेत, 2 डोळे, 1 कान, 2 कान, सगळे म्हणजे सेम आहेत. पण तरी प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे. ह्याच्यामध्ये विषमता आली. पण हे विषमता शब्द बरोबर नाही, कारण त्याच्यामध्ये विष आहे. निसर्गामध्ये जी विषमता आहे तिला आपण विविधता म्हटलं आहे सद्गुरूंनी, विविधता.
आणि विविधता हे निसर्गाचं ऐश्वर आहे. विविधता हे निसर्गाचं ऐश्वर आहे, लक्षात ठेवायचं. आणि मानवनिर्मित समता आणि विषमता आहे, त्याच्यामध्ये विष आहे. म्हणून आपण जेव्हा सगळ्यांकडे पाहतो तेव्हा समान दृष्टीने पाहता आलं पाहिजे, माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. म्हणून परमार्थाकडे जाताना सद्गुरूंनी काय सांगितलं, पहिलं कोणाकडे पाहतोस तेव्हा पहिलं माणूस म्हणून पहा, नंतर व्यवस्था म्हणून पहा. ही एक व्यवस्था आहे आणि व्यवस्था हाच परमेश्वर आहे, म्हणून परमेश्वर म्हणून पहा. म्हणजे तुम्हाला स्टेप दिल्या. पहिल्यांदा माणूस म्हणून पाहायला शिक, मग हळूहळू तुला व्यवस्था म्हणून पाहायला मिळेल. आणि व्यवस्था म्हणजेच परमेश्वर हे तुला जेव्हा जाणवेल तेव्हा तू ते परमेश्वर म्हणून पाहायला लागशील. म्हणून प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर पाहायचा असेल तर प्रत्येक माणसामध्ये व्यवस्था म्हणून पहिलं पाहायला पाहिजे. आणि ह्या व्यवस्थेशी अनुरूप आपण वागलं पाहिजे. या व्यवस्थेशी अनुरूप आपण वागलं पाहिजे. अनुरूप वागणं म्हणजे काय, सद्गुरूंनी सांगितलं व्यवस्था म्हणजे आनंद. लक्षात ठेवा, जिथे जिथे व्यवस्था आहे तिथे आनंद आहे. आता बा इथे सगळी व्यवस्था केली आहे, इथे आनंदी आनंद आहे. हे जर नीट बांधलं नसतं, काय बोलताय तुम्ही, कंटाळा आणला, आम्हाला लवकर सोडा असं म्हटलं असतं, आनंद झाला नसता. आता आनंद आहे सगळीकडे, का, कारण व्यवस्था आहे. म्हणून या व्यवस्थेशी पूरक वागणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात काय, आनंद वाटायला शिक. आनंद वाटता वाटता आनंद लुटायला शिक. म्हणजेच व्यवस्थेशी एकरूप व्हायला शिक. व्यवस्थेशी एकरूप म्हणजे आनंदाशी एकरूप, हे समजून घ्यायला पाहिजे. आपण लगेच म्हणतो व्यवस्थेशी अनुरूप व्हायचं म्हणजे काय, आनंदाशी अनुरूप व्हायचं, आनंदाशी एकरूप व्हायचं. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं काय, पहिलं माणूस म्हणून पहा आणि त्याला माणसासारखं वागव. दोन्ही सांगितलं लगेच, माणुसकीने वागव. माणूस म्हणून पहा ही दृष्टी समतेची, आणि माणूस म्हणून वागो, माणुसकीने वागो ही सभ्यतेची. म्हणून आपण प्रत्येकाकडे बघताना माणूस म्हणून पाहायला पाहिजे. आपलं काय होतं सांगतो तुम्हाला. आता मला पहिल्यांदा यांची समजा ओळख झाली तर मला ते खूप आवडतात. काय काय छान असतात हो, एकदम चेहरा हास्य आहे हो, एकदम छान. कारण काय, ओळख झालेली नसते, माणूस म्हणून बघितलेलं असतं. म्हणून पहिलं आपण त्याचा आकार बघतो आणि आकारावरनं स्वीकार करतो, स्वीकारतो त्याला. वा छान आहे, बाई छान आहे, पुरुष छान आहे, छान असतो, छान, नम्र. नम्र म्हणजे किती, घरी उग्र असतो ते गोष्ट वेगळी, लोकांसमोर नम्र असा, घरी उग्र, तसला उपयोग नाही. तर सांगायचा मुद्दा काय, तो नम्रपणे वागतो, सगळं वागतो, म्हणून आपल्याला वाटतं काय छान माणूस आहे. मग काय होतं, हळूहळू ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, परिचयामध्ये होतं. पहिली ओळख करून देतो कोणतरी, मग परिचय जरा वाढतो, ओळख वाढली की त्याला परिचय म्हणतो. हळूहळू काय होतं, मैत्री निर्माण होते, मैत्री होते. मैत्रीतनं सहवास, कारण मैत्री झाल्यानंतर रोज भेटल्याशिवाय चैन नाही पडत. मैत्रिणीला जसं वाटतं रोज भेटायचं तसं मित्राला पण वाटतं आपल्याला. त्यामुळे मग सहवास वाढत जातो. सहवास वाढत झाल्यानंतर मग त्याच्यातनं प्रेम निर्माण होऊ शकतं. म्हणजे ते प्रेम म्हणत नाही, मित्रामित्रामध्ये सुद्धा प्रेम असतं, त्यामुळे प्रेम निर्माण होतं. हे सगळं छान छान होत असतं. हे होत असताना काय होतं माहिती आहे, हळूहळू आकार बाजूला होतो आणि त्या माणसामधले संस्कार दिसायला लागतात आणि संस्कारामधनं विकार दिसायला लागतात. विकार म्हणजे गुणदोष, त्याच्यातले गुणदोष दिसायला लागतात. सुरुवातीला गुण दिसतात. म्हणून बघा ना, एखादी मैत्री टिकते काही काळ आणि नंतर दुश्मन. का दुश्मन होतात, कारण मैत्री कुठपर्यंत टिकते, जोपर्यंत गुण पाहतात तोपर्यंत. आपल्याला गुण दिसतात पहिल्यांदा, हळूहळू ते गुण पण दुर्गुण वाटायला लागतात. ही एक मजा आहे, कारण गुण हे पण सापेक्ष आहेत. एक गुण जो आज वाटतो ना, उद्या वाटत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या एक ओळखीची आमची मैत्रीण म्हणूया, तिचा नवरा लग्नाच्या अगोदर एकही शब्द बोलत नव्हता. आणि बायकांना आवडतं नवरा काय बोलला नाही तर ऐकायला पाहिजे ना. बायकांनी बोलायचं, नवऱ्याने ऐकायचं, याच्यासारखं सुख नाही नाही. तर असं सुंदर चाललं होतं त्यांचं लग्नाच्या अगोदर. 5 वर्ष फिरवत होते, ही बोलते तो ऐकतोय, हा हा हा, काय स्वर्गीय सुख. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला एक दिवस म्हणते, बोलतच नाही हो.
बोलतच नाही. म्हटलं काय झालं? नाही म्हणे बोललं पाहिजे ना काहीतरी रोज, मला काहीतरी काय बोलतच नाही. म्हटलं तुला हेच आवडलं होतं ना पूर्वी, म्हणजे लग्नापूर्वी तो बोलत नाही तिला खूप आवडलं होतं. काय माणूस आहे, मितभाषी आहे. मग तोच गुण आता दुर्गुण वाटायला लागला. म्हणजे कधी कुठले गुण दुर्गुण वाटायला सांगता येत नाही. आणि मग दोष तर काय दोषच असतात. त्यामुळे आपल्याला हळूहळू दोष दिसायला लागतात आणि दोष मॅग्निफाय व्हायला लागतात, आणि मग मैत्रीचं रूपांतर दुश्मनीमध्ये व्हायला लागतं. मग समज गैरसमज सगळं वाढायला लागतात आणि मग सगळं विचका. म्हणून कुटुंबामध्ये का प्रॉब्लेम होतो? मैत्रीण असेपर्यंत चांगलं असतं सगळं. ती मैत्रीण लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम का होतो? कारण जवळ आले ना, जवळ आले की फ्रिक्शन. कारण जवळ आले की आपल्याला काय दिसतं? दोषच दिसायला लागतात, गुण राहिले बाजूला. म्हणून सद्गुरू काय बोलले की गुणाचं कौतुक करत राहा. जे काही चांगलं करतात ना त्याच्याबद्दल कृतज्ञ राहत राहा. सद्गुरूने आपल्याला उत्तर दिलेलं आहे याचं. आपण काय करतो माहिती आहे? दोषावर इतकं लक्ष देत असतो आणि माणूस दिसला नाही दिसला ना की आपल्याला त्याचा इतिहास आणि भूगोलच आठवतो. चांगलं काय आठवतच नाही, इतिहास आणि भूगोल. इतिहास म्हणजे तो काल मला काय बोलला होता त्याच्यावरच सोडत नाही, तो घट्ट धरून बसतात, घट्ट. मी अशी माणसं बघितली की सोडायलाच तयार नाहीत. अरे तुम्ही सोडलं नाही तर तुम्ही कधीच मुक्त होणार नाही आणि मोकळे होणार नाही. लक्षात ठेवा, जेवढं मोकळं व्हाल ना इथे आतमध्ये तेवढं आयुष्य तुमचं सुंदर होईल. लक्षात ठेवा, मोकळं व्हायला शिका. मोकळं, मुक्त व्हाल ते व्हाल. पहिला मोकळं व्हा ना, मग मुक्त व्हाल. मोकळं व्हायला शिका पहिल्यांदा. तर मोकळंच होत नाही. आपण काय धरून बसतो, प्रत्येक गोष्ट धरून बसू नका. चुका होतात माणसाकडनं, आज चुका होता, उद्या चुका. सोडून द्यायला शिकायचं आपण. जेवढं सोडून द्याल ना तेवढे मोकळं व्हाल, समाधीना शांती राहील तुमच्याकडे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, हे मोकळं तुम्ही कधी व्हाल? कृतज्ञ राहिले तर. कृतज्ञ हा शहाणपण आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञता हेच शहाणपण आहे. म्हणून सतत आपण आपल्या घरी, कुटुंबामध्ये, कारण बाहेर काय प्रॉब्लेम कमी असतात. जेव्हा ते एकत्र येतात, कार्यासाठी येतात किंवा कंपनीमध्ये एकत्र येतात किंवा कुटुंबामध्ये, तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात. तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसतात. आता मी सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांना मी नमस्कार करतो, हसतो, ते मला जे असतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. जवळ येतात तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतात. कारण काय? समज आणि गैरसमज. समजलं ना? आणि हे गैरसमज आणि न सोडून देण्याची वृत्ती, सोडून देण्याची वृत्ती तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडे आणत नाही, सोडून द्यायला शिका. काय मोठं होत नाही ते, धरून काही उपयोग नाही आहे. म्हणून तुम्ही जेवढे मोकळे व्हाल ना तेवढं तुम्हाला समाधान, शांती, सुख मिळेल. आणि हे जे तोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही डोळे मिटून बसला आणि साधना केली तरी तुम्हाला त्रास होत राहणार. कारण शेवटी आहे ना, मन, सद्गुरू सांगितलं, मन हे महत्त्वाचं असतं. आणि जोपर्यंत मनची शांती नाही तोपर्यंत जीवाची शांती कधीच मिळणार नाही. लक्षात ठेवा, मनाची शांती असेल ना तर जीवाची शांती. सद्गुरूंनी सांगितले मनाचं स्वास्थ्य आणि मग जीवाचं सुख. हे जीवाचं सुख मिळेल तेव्हा मिळेल, पण मनाचं स्वास्थ्य मिळालं पाहिजे. म्हणून मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपलं आचरण म्हणजेच आपलं प्रदर्शन चांगलं होऊ दे. आचरण कसं व्हायला पाहिजे की लोकांना ना आपण हवेसे वाटलो पाहिजे. आणि लोकांना आपण हवेसे कधी वाटू? आपण त्यांना जितका मान देऊ, सन्मान देऊ, त्यांचं कौतुक करू, जितकं कृतज्ञ राहू, तेवढं लोक तुम्हाला मान देतील. लोकांना तुम्ही हवेसे वाटाल. हवेसे वाटण्यासाठी हवा डोक्यात जाऊन चालत नाही. ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली असते ना ते लोकांना हवेसे वाटत नाहीत. बरोबर ना? हवेसे कधी वाटतात? हवा निघून गेली की सगळ्यांना हवेसे वाटतं. म्हणून एक लक्षात ठेवायचं. आता आपल्याला खूप वेळ नाही, पाऊण तास झाला ऑलरेडी. तर आपल्याला एक गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्या सर्वांना कार्यामध्ये सुद्धा, कुटुंबामध्ये पहिलं कुटुंब सुखी करा. आणि कुटुंब सुखी करण्यासाठी प्रत्येकाने सोडून द्यायची वृत्ती ठेवा, धरून ठेवू नका. एकच गोष्ट धरून ठेवण्याची ती म्हणजे सद्गुरू. बाकी कोणालाही धरून ठेवायची गरज नाही. म्हणजे कुटुंबाला धरून ठेवा, पण प्रॉब्लेम्स किंवा ह्याला धरून ठेवायची गरज नाही. कोणाचे दोष धरून ठेवायची गरज नाही. कोणी अपमान केलेला धरून ठेवायची गरज नाही. सोडून द्यायला शिका.
मला आमच्याबरोबरची एक मुलगी मला विचारते नेहमी, दादा तो माणूस मला माहीत आहे तो चांगला वागत नाही, तरी तुम्ही त्याच्याशी चांगले कसे वागता? मी म्हटलं सोडून देतो, आतून मी सोडून देतो. कारण सांगायचा प्रयत्न करायचा, नाही शिकला तर सोडून द्यायचा. आणि आपण काय करू शकतो? बरोबर ना? पण सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की आपण न धरता आपण माणुसकीला धरूया, प्रेमाला धरूया, आणि प्रेमानेच जग जिंकता येतं. म्हणून तुम्हाला कुठल्याही गोष्टी समस्येवर एकच तोडगा आहे, तो म्हणजे प्रेम. लक्षात ठेवा, प्रेम हा एकच तोडगा आहे. म्हणून कुटुंबामध्ये तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, एकमेकावर प्रेम करत राहा. वाट बघू नका तो पहिला करेल मग मी करीन म्हणून. मुलं कशी असतात, लहान मुलं सुखी का असतात? आता आमचं नातू थोडा वेळ चिडतो, लगेच जवळ येतो, धरून बसत नाही. आपण जर काय केलं असेल तर चिडून बोलतो, नाही मी बोलणार तुझ्याशी म्हणून बोलतो. थोड्या वेळाने येऊन चिकटतो. का चिकटतो? धरून नाही ठेवत, म्हणून ती लहान असतं. लहानपणी आपण सुखी शांती, त्यांच्यावर तोंडावर कायम हास्य असतं, ते कधीच थकत नाहीत. पहिलं किती खेळतात, थकत नाही. एनर्जी येते कुठून त्यांना? कारण त्यांची एनर्जी वेस्ट होत नाही. आपली एनर्जी आहे दुजाभाव, द्वेष, अहंकार, याच्यामध्ये आपली सगळी एनर्जी वेस्ट झालेली असते. याच्याशी मारामारी, त्याच्याशी दुश्मनी, त्याला धडा शिकवतो, त्याला बरोबर खाली खेचतो, ह्याच्यामध्ये सगळी आपली एनर्जी फुकट जाते. ती एनर्जी त्यांच्याकडे नसते. मित्राशी भांडतात, घरी येतात, पुन्हा दुसऱ्याची मित्राला बोलवतात, धरून ठेवत नाही. म्हणून ती लहान सतत हसत असतात. जसजसं मोठं होत जातं आहे तसं हास्य निघून जातं. जसं मग असे बसतात सगळे, हास्य निघून जातं. का हास्य निघून जातं? धरून ठेवतात. म्हणून आपल्याला जर कुटुंबात सुखी व्हायचं असेल, कार्य आपल्याला जर चांगलं करायचं असेल, कारण कार्यामध्ये सुद्धा टीम, सद्गुरू नेहमी सांगतात टीम महत्त्वाची आहे. टीम जर जिंकू शकते ना तर जिंकू शकत नाही. जरा टीममध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले की आपण हरलो. बघा आपण का हरलो? मॅनेजर आणि कॅप्टनमध्ये वाद सुरू झाले, झालं हरले. कारण जेव्हा वादविवाद सुरू होतात तेव्हा एक दिलाने, एक दिशाने काम नाही करत कोण. प्रत्येकाचा चेहरा बघितल्यानंतर कळतो. खेळत होते ना, कोणाला जिंकायची ईर्ष्या नव्हती, बरोबर आहे ना? तो गेम त्यांनी बघितला असेल तेव्हा कळेल, कोणाला जिंकायची ईर्ष्या नव्हती. ही जिंकायची ईर्ष्या असते ना, ती सर्वात महत्त्वाची असते. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला कार्यामध्ये सुद्धा खूप पुढे जायचं आहे. पहिलं कुटुंब सांभाळा, हे मी नेहमी सांगतो. पहिलं कुटुंब सांभाळा आणि मग कार्यामध्ये उडी घ्या. आणि कार्यामध्ये उडी घेताना सुद्धा कुटुंब सांभाळा, नाही तर ऑनलाईन व्हाल, तसं नका हो. हां, आणि कार्यामध्ये सुद्धा आपण एक दिलाने, एक दिशेने जाऊया. बघा आज हे सगळे कार्यकर्ते, 250 कार्यकर्ते एका मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामध्ये मी कुठेच नव्हतो, मी कुठेच नसतो. तरी काय होतं बघा, म्हणजे आपल्याला वाटतं मी असलो की सगळं होतं, काही नसतं. कार्यकर्ते आपले महान आहेत सगळे, आणि कार्यकर्ते जोरदार काम करत असतात. आणि या 250 कार्यकर्त्यांना माहीत नाही की त्यांची नावं मला माहीत आहे, हे पण माहीत नाही. ते पण त्यांना पडलेलं नसतं. ते काम करत असतं. का? सद्गुरूसाठी काम करत असतं, तुमच्या आमच्यासाठी काम करत असतात. लक्षात ठेवा. म्हणून आपण एक दिलाने, एक दिशेने. सकाळी जे पालव साहेबांनी सांगितलं, काही लोक असे रुसतात, जातात. सद्गुरू त्यांना विनवतात कशाला? सद्गुरूंना पाहिजे समजून नाही. तो गेला म्हणून काय जीवनविद्या मिशन थांबली नाही, त्याचं नुकसान झालं आहे. आणि सद्गुरूंना त्याची काळजी असते. सद्गुरूंना शिष्याची काळजी असते. तो शिष्य इथे राहिला की त्याचा जीवनविद्येला मोठा फायदा म्हणून नाही, असं नाही आहे. तो गेला तर दुसरे 10 लोक तयार होतात. लक्षात ठेवा. कोणाचं काय महत्त्व नाही, सगळे तयार होतात फटाफट. म्हणून सांगायचा मुद्दा काय, तो जाण्याने त्याचं नुकसान होणार हे सद्गुरूंना दिसत होतं. म्हणून सद्गुरूंनी त्याला सांगितलं, पुन्हा पुन्हा जाऊन त्याला फोन केला, हे केला, पण शेवटी पुण्य कमी पडलं. अहंकार पुण्य खातो म्हणतात ना, तसं झालं. आपला अहंकार जेवढा वाढेल ना तेवढं पुण्य खात जाईल. लक्षात ठेवा. आणि तो तुम्हाला कधी खाली खेचेल सांगता येत नाही. म्हणून आपण आहे ना अहंकार बाजूला ठेवूया. मी परवाच कुठेतरी बोललो, अहंकार म्हणजे अलंकारासारखे ठेवा. अहंकार जे आहेत ना, अहंकार कसा पाहिजे थोडासा. सद्गुरू म्हणायचे अहंकार जाणं कठीणच आहे,
थोडा पाहिजे, पण तो कसा अलंकारासारखा पाहिजे. अलंकार म्हणजे कसे, स्त्रियांनी अलंकार घातले की कसे सुंदर दिसतात, त्यांचं सौंदर्य खुलतं. तसं आपल्याकडे अहंकार कसा पाहिजे, रुबाबदारपणा पाहिजे. लोकांना आपण हवेसे वाटलं पाहिजे. इथपर्यंत आपला अहंकार हा अलंकारापुरती मर्यादित पाहिजे आणि आपण लोकांना हवेसे वाटलं पाहिजे. म्हणून आपण सर्व एक दिलाने, एक दिशेने, एक दिशा पण महत्त्व आहे, लक्षात ठेवा. कारण काय असतं माहिती आहे, आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात 125 कोटी आपले देश बांधव एका दिशेने चालायला लागलं तर देश कुठला कुठे पोचेल. एका दिशेने याला महत्त्व आहे. कारण एक ह्या साईडला निघाला, एक त्या साईडला निघाला, एक त्या साईडला निघाला, कुठे पोचणार. इथे शेवटी काय होईल, पोकळी निर्माण होईल, सगळे गेले निघून कुठले कुठे. तर आपल्याला एकच दिशेने जायचं आहे. एकच दिशेने म्हणजे आपण प्रत्येकजण प्रत्येक पाऊल एका दिशेने गेलं पाहिजे. आणि तो दिशा म्हणजे जीवन विद्या मिशनचं भलं, आपलं भलं नाही. आपलं हित हे जीवन विद्या मिशनच्या हितशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. कार्याच्या दृष्टीने म्हणतो. आणि कुटुंबामध्ये कुटुंबाचं हित सर्वात महत्त्वाचं. म्हणून कुटुंबाच्या हितासाठी आपलं अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. तसंच आपल्या जीवन विद्या मिशनच्या हितासाठी, कारण जीवन विद्या मिशन आणि सद्गुरू वेगळे नाही. सद्गुरूरूपी व्यवस्था म्हणजे जीवन विद्या मिशन हे लक्षात ठेवायचं. व्यवस्थारूपी सद्गुरू म्हणजे जीवन विद्या मिशन. तेव्हा सद्गुरूंनी ही व्यवस्थारूपी सद्गुरू ही व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. ह्याला धरून राहा. जरा बाजूला गेले ना, तुम्हाला कोण कुत्रा विचारणार नाही, लक्षात ठेवायचं. आतापर्यंत जे लोक सोडून गेले त्यांना कोणी विचारलं नाही. म्हणून सांगतो की आपलंच भलं आहे, सद्गुरूंना काय पडलेलं नाही. सद्गुरूंना तुमचं भलं व्हावं असं वाटतं. कारण एकीकडे असं लिहिलेलं आहे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये की सद्गुरू शेवटपर्यंत सोडत नाही शिष्याला. एकदा आपला मानला ना शिष्य की त्याला शेवटपर्यंत सोडत नाही, पुढल्या जन्मात पण सोडत नाहीत. पण तुम्हाला जर सोडून जायची इच्छा झाली तर सद्गुरू काय करू शकत नाही, लक्षात ठेवा. सद्गुरू तुम्हाला कधीच सोडणार नाही. पण तुम्हाला जर अवदसा आली, असते काय काय लोकांना अवदसा, आपण काय करणार. आणि त्यांना सोडून जायची इच्छा झाली तरीसुद्धा सद्गुरू त्यांच्या मागे असतात. पण सद्गुरू काय करू शकतात नाही, कारण मागे असलेलं दिसत नाही त्याला ना. सद्गुरू आपल्या नेहमी मागे असतात पण आपल्याला दिसत नाहीत, कारण ते मागे असतात ना. त्याचा अनुभव घ्यायला लागतो. कसा, उलटं फिरून, बरोबर ना. उफराट होऊन अनुभव घ्यायला लागतो. म्हणून सगळंच उफराट आहे. परमार्थ पण उफराट आहे आणि प्रपंच पण उफराट आहे. परमार्थामध्ये सुद्धा उफराटी दृष्टी पाहिजे आणि प्रपंचामध्ये सुद्धा उफराटी दृष्टी पाहिजे. उफराटी दृष्टी पाहिजे म्हणजे सगळंच उफराट आहे, लक्षात ठेवा. आनंद पाहिजे, दे मग मिळेल. मान पाहिजे, दे मग मिळेल. उलटं आपल्याला काय वाटतं, मला मान मिळाला पाहिजे, मी मान घेणार, मला सुख मिळालं पाहिजे, मला करत बसते. अरे मला करू नको, दे दुसऱ्याला, तुला मिळेल. उफराट. पण हे उफराट कळत नाही लोकांना. आणि उफराट कळत नसल्यामुळे लोकांना ते समजत नाही. कारण लोकांना डायरेक्टच वाटतं स्वार्थ कसा मिळवला पाहिजे, मिळवलं पाहिजे. हे सोपं वाटतं लोकांना. मिळवलं ना, मिळवलं मी असं पाहिजे. त्यात त्याला मजा पण वाटते, मिळवलं मी. मिळवण्यात आनंद नाही आहे, मिळवण्यामध्ये स्वार्थ नाही आहे. मिळवण्यामध्ये मूर्खपणा आहे, लक्षात ठेवा. देण्यामध्ये स्वार्थ आहे, लक्षात ठेवा. देण्यामध्ये स्वार्थ आहे हे कोणी सांगितलेलं नाही, सद्गुरूंनी सांगितलं. जितकं देता येईल ना द्या, तुमच्याकडे पाहिजे तेवढं तुम्हाला मिळेल. म्हणून इथे तुम्ही तन मन धनाने तुम्ही इथे दिलं पाहिजे. काळजी करू नका, येण्याची व्यवस्था होणार. पण देताना पण काळजीपूर्वक, सावध. आहे नाही ते काढून देऊ नका. आपल्याकडे आहे त्याच्यातलं 10%, 5% जे काय देता येईल ते द्या. पण द्या, दिल्याशिवाय राहू नका, लक्षात ठेवा. तन मन आणि धन तिन्ही द्या. काही लोक धन देतात, काही लोक मन देतात. म्हणून समता जी आहे ना, समता, ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी घेऊ 5 मिनटं, काय झालं उशीर, एक 5 मिनटं घेतो कारण तो पॉईंट महत्त्वाचा आहे. समता जरी सगळ्यांची समदृष्टी असली, माणूस म्हणून सगळेजण सेम असले तरी योग्यतेने प्रत्येकजण वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. विचाराने, हुशारीने, पैशाने, सत्तेने प्रत्येकजण वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून योग्यतेप्रमाणे सद्गुरू म्हणतात सन्मान मिळतो. सन्मान कसा मिळतो, योग्यतेप्रमाणे. पण मान मात्र प्रत्येक माणसाला द्या तुम्ही. प्रत्येक माणसाला मान दिलाच पाहिजे.
मग तो कोणी असू दे, कार्यकर्ता झाडू काढणार असू दे नाहीतर प्रवचनकार असू दे, सर्वांना चांगला मान दिलाच पाहिजे. पण सन्मान जो देतो आपण तो योग्यतेप्रमाणे देतो. योग्यता कशी निर्माण होते? गुणवत्ता अधिक उपयुक्तता इज इक्वल टू योग्यता. म्हणजे गुणवत्ता पाहिजे आणि उपयुक्तता पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. काही लोकांना ते गुणवत्ता असते पण उपयुक्त काय नाही. काय हुशार माणूस आहे पण काय उपयोग नाही, कार्याला काहीच नाही, उपयोग काय त्याची, बरोबर ना. काही लोकांना उपयोगी कसे असतात? धनाने उपयोगी असतात. आपली उपयुक्त धनाने ते सिद्ध करतात. काही लोक तनाने सिद्ध करतात, काही लोक मनाने सिद्ध करतात. सर्वांना इक्वल आपण मान दिला पाहिजे, पण सन्मान मात्र प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे आणि उपयुक्ततेप्रमाणे द्यायला पाहिजे. म्हणून योग्यतेप्रमाणे सन्मान आपण देतो. कधी कधी काही लोक म्हणतात तुम्ही फक्त यांना कशाला बोलवतात. योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला सन्मान मिळत असतो, लक्षात ठेवा. आणि कोणालाही सन्मान मिळत नाही असं नाही. मी म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो, तुमचा पण मला माहीत नाही, मी प्रत्येकाला जाऊन भेटायचा प्रयत्न करत असतो सतत. का तर कारण प्रत्येकाला मला मान द्यायचा असतो. इथे आलायस, सद्गुरूंकडे आलायस, आम्हाला आनंद झाला आहे, आपल्याला व्यक्त केलं पाहिजे त्यांच्याकडे जाऊन. म्हणून मी जितक्या लोकांना भेटता येईल तेवढं भेटतो. पण तरी मला थोडीशी विश्रांती घ्यायला लागते, त्यामुळे मला आतमध्ये जायला लागतं. तर असो, तर थोडंसं मी आज दृष्टी समतेची वर बोललो. खूप काही बोलता नाही आलं, तरी आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इकडे आला आणि सद्गुरूंचं दर्शन घेतलं. ते अद्वितीय दर्शन आपण जे घेतलं, आवडलं ना सगळ्यांना. तर आपण हे दर्शन घेतल्यासाठी चोरगे साहेबांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. चोरगे साहेबांना फक्त फोन केला की असं सद्गुरू दिलं बोलले लगेच, इमिजिएटली. आणि त्यांनी जवळजवळ 2-2.25 लाख रुपये त्याच्यावर खर्च त्यांनी केले आणि आज आपल्याला सर्वांना आनंद दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद येणारच आहे. असो, आता आपण सकाळी जागृती म्हणजे ग्राहक जागृती म्हणजे कन्झ्युमर इंटरेस्ट म्हणतात ना, त्याच्याबद्दल आपण तिकडे बोर्ड लावला होता आणि त्याचं आपण उद्घाटन केलं. तर मला सांगण्यात आलं किती लोकांना समजलं नाही आहे. आपल्याला आहे ना, ग्राहक म्हणजे आपण कन्झ्युमर म्हणून आपल्याकडे काही हक्क आहेत, पण त्या हक्काची जाणीव नाही आहे आपल्याला. कारण लोक आपल्याला लुटतात आणि आपण नुसते असे हताश होऊन बघत असतो. म्हणून हे लुटू नये म्हणून प्रिव्हेन्शन कसं करायचं, सद्गुरू नाही म्हणतात सावध तो सुखी. मग आपण सावध राहायला पाहिजे. आपण आहे ना, भाजी घ्यायला गेली किती वेळ काढतो तिथे, 50 रुपयाची दे रे, 25 रुपयाला, 30 रुपयाला, ह्याच्यात वेळ काढत बसतो. आणि फ्लॅट जेव्हा घेतो मोठा 2 कोटीचा 3 कोटीचा, लक्षात येत नाही. जिथे सह्या कर म्हणून सांगतो सह्या करतो आपण. तो ॲग्रीमेंट घेऊन येतो, फुल्ल्या मारतो, सह्या कर म्हणतो, आपण सह्या करतो. त्याच्यामध्ये काय लिहिलं ते पण वाचत नाही आणि मग ती बिल्डिंग होत नाही पूर्ण आणि मग बोंब मारत बसतो आपण. म्हणून आपण आपल्या हक्काचं, म्हणून हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आपली कर्तव्य काय, आपली जबाबदारी काय आणि आपले हक्क काय, या तिन्ही गोष्टीची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून आपलं जे सरकार आहे त्याच्यातलं जे जागृती म्हणजे ग्राहक हक्क संरक्षण जागृती आहे, जनजागृती करण्याचं एक डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटचे लोक आज आले होते इकडे आपल्याकडे. त्यांचे जे मेन मिनिस्टर आहेत ते पण आपल्याला येणार आहेत. आपले गिरीश बापट, माननीय गिरीश बापट आपल्याकडे येणार आहेत. कधी येतील 7 दिवसामध्ये. तर सांगायचा मुद्दा काय की आपण सद्गुरू सावध राहायला सांगतात, तर आपणसुद्धा ही चळवळ, आपलं काम काय आहे, एज्युकेशन देण्याचं काम आहे, लोकांना सावध करण्याचं काम आहे. कारण सुखी कधी होणार, सावध तोच सुखी. म्हणून सगळ्यांना सावध करण्यासाठी ही ग्राहक चळवळ आपणसुद्धा गव्हर्नमेंटबरोबर आपण त्यांना जोडतो आहे. आपण आहे ना, गव्हर्नमेंटचे बरेच कार्यक्रमाला आपण जोडले जात आहोत. म्हणजे सरकारकडनं आपल्याला निमंत्रण आलेली आहेत बऱ्याच कार्यामध्ये. सरकारने आपलं काय म्हणतात त्याला भान घेतलेलं आहे. जीवनविद्या मिशनचं भान सरकारने घेतलेलं आहे. म्हणून आपण सरकारचे जेवढी अभियान आहेत त्या सगळ्या अभियानामध्ये आपण आता भाग घेतो आहे. एक म्हणजे अवयवदान, दुसरं ग्रामसमृद्धी. आज जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यांच्यासाठी आपण 60 गावं दत्तक घेण्याचं आपण ठरवलं आहे. त्यातली जवळजवळ 18 ते 20 गावं आपण ऑलरेडी दत्तक घेतलेली आहे आणि काम चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण अवयवदान झालं, ग्रामसमृद्धी आणि ही चळवळ ग्राहक हक्क आपली चळवळ ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भाग घेतो आहे.
नंतर हे झाडे लावा झाडे जगवा ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भाग घेतो आहे. तुम्हाला सांगितलंच ना त्यांनी की आपण 2 लाख झाडे लावायचा संकल्प केलेला आहे. त्याचं प्लॅनिंग नियोजन हळूहळू करतील आपले लोक आणि आपण ते लावूया. हां, नंतर एकीकडे मी जोक वाचला होता की लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा. छान लिहितात, कधी कधी चांगलं असतं, म्हणजे बघायला वाचायला मजा येते. लावालावी करत बसण्यापेक्षा झाडे लावा. तर झाडे लावा ह्याच्यामध्ये सुद्धा आपण भाग घेतो आहे. सर्व आपल्या हे जे अभियान आहेत, बेटी बचाव बेटी पढाव, आणि सगळं सद्गुरूंनी पूर्वीच सुरू केलेलं आहे. आता आपल्याला फक्त सरकार आपल्याला आमंत्रण करून त्याच्यामध्ये सहभाग करून घेत आहे, हे खूप चांगलं आहे. लक्षात ठेवा, सरकारच्या काय म्हणतात बाजूनी सरकारच्या हात आपण घट्ट जर केले ना तर आपल्याला जो फायदा असतो, सरकारकडनं आपल्याला मान्यता मिळते. लक्षात ठेवा, सरकार मान्यता खूप गरज आहे. सद्गुरू नेहमी म्हणायचे राज्य मान्यता म्हणतात, आणि राज्य मान्यता मिळण्यासाठी काहीतरी करायला लागतं. तेव्हा या सगळ्या चळवळीमध्ये आपण भाग घेणार आहोत आणि आपण ही चळवळ पुढे नेऊया. आणि हे सगळ्याचं हेतू एकच, आपण सर्व सुखी व्हावं, आणि सद्गुरूंचं हेच ध्येय होतं. तर आपण सर्वांनी सुखी होऊया. आणि आता